तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज सुट्टी होती, म्हटलं काहीतरी दौरा केलाच पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून चाललो आम्ही. घेतली गाडी, मित्रमंडळी आहेच. हा आहे अनिरुद्ध आणि त्यानंतर हा आहे आमचे मित्र मयूर आणि हे आमचे विकास. तर बघा, चाललो अशा पद्धतीनं दौऱ्यावरती खास. आणि मग मात्र दौरा छान पद्धतीने सुरू झाला. छान पद्धतीने पोचलो आम्ही कुठं, तर सांगोल्याच्या बाजारात. तर बघा, घ्यायचं तसं काही खास असं विशेष काही कारण नव्हतं, पण बघूया म्हटलं चला. गेलो बाजारात. मग मात्र ही अशा पद्धतीने वैरण, तिथली ते वातावरण, तिथल्या त्या पद्धतीनं ही अशी सुंदर सुंदर त्यांचं जे काही कासरे, कंडे कासरे याची दुकानं लागलेली होतीच. सर्वप्रथम आम्ही गेलो आमच्या आवडता बाजार म्हणजे गाईंचा बाजार. तिथं बघितलं काही गाई स्पेशल काही एखादी चांगली खरेदी करता येईल का, अशा पद्धतीनं मी ते बघितलं. पण आम्हाला काय स्पेशल अशी चांगली जातीवंती गाई काही मिळाली नाही. त्यानंतर हे बैलं होती थोडीशी इकडं तिकडं करत 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 फिरत आम्ही आलो म्हशींच्या बाजारात. म्हशी सगळ्या अशा पद्धतीने होत्या, जास्त करून मोरा जातीच्या म्हशी होत्या. मोरा होत्या, देशी होत्या, त्यानंतर पंढरपुरी पण होत्या. मग अशा पद्धतीने सगळ्या म्हशी बघितल्या. एखादी पंढरपुरी जातीवंत म्हैस मिळाली तर बरं होईल या दृष्टिकोनातून विचार केला. ती पण नाही मिळाली. पण ही एक आम्हाला खतरनाक म्हैस बघायला मिळाली. शिंग अशी ही तलवारीसारखी आणि होती अशी वाघिणीसारखी. अख्ख्या बाजारात ह्याच म्हशीचा धिंगाणा असं सुरू होता. जवळ कोणी जात नव्हतं. त्या मालकानं चुकून बाजारात आणून बांधली. तर मालक पण आता घाबरायला लागला आहे, दावं तुटून जाईल का काय म्हणून. अशा पद्धतीनं ते चालवतं धिंगाणा. मग मात्र आम्ही सगळा असा बाजार फिरला फिरला. परत काही पंढरपुरी रेड्या पण दिसल्या आम्हाला. त्या पण बघितल्या. थोडंफार बार्गेनिंग करून थोडासा व्यवहार मागितला, पण पण काय जुळून आलं नाही. ही अशी एक पंढरपुरी छान रेडी जरा पसंत पडलेली होती, पण काय जुळून आलं नाही. म्हटलं राहू देत चला. तसं स्पेशल काय घ्यायचंच ह्या हिशोबाने काय गेलं नव्हतं, सहज मिळालं तर घ्यायचे म्हणून गेलो होतो. त्यानंतर आम्हाला काही गीर सैबाल पण गाई बघायला मिळाल्या होत्या. येलेल्या होत्या, चांगल्या होत्या दुधाच्या. फिरत फिरत होतो आम्ही इकडे. ह्या म्हशीचा मात्र आता त्याला 2 दावे लावली होती. काय धिंगाणा धिंगाणा चालू होता सगळा ह्या म्हशीचा. अख्खा बाजार या म्हशीकडे बघत होता. आम्हाला पण जरा भीतीच वाटली. म्हणलं चला निघूया पहिला. बाजारात ही सुटली बिटली तर अख्खा बाजारात गोंधळ घालून काय खरं नाही. म्हटलं चला. यानंतर गेलो आम्ही मेंढरांच्या बाजारामध्ये. बघा अशा जातीवंत नाकाडी अशी बघा, नाक त्यांचं बघा कसं आहे. अशी अस्सल नाकाडी जातीवंत काही मेंढ्या तिथं आलेल्या होत्या. आम्ही पण एका दुसरी बघितली, पण काय व्यवहार जुळून आला नाही. हे मात्र हे 2 छानच होते. अगदी नाक परफेक्ट होतं. पण थोडंसं शरीर बांधा काय तेवढा आम्हाला पटला नाही, त्यामुळे ही काय घेतलं नाही. तशी एक गोठ्यावरती विकायच्या आहेच, पण हे घ्यायचा विचार करून देखील काय जुळून आलं नाही. थोडंसं अजून ओरिजिनल पाहिजे होती, त्यामुळे हे काय तेवढं झालं नाही. पण हे त्यातल्या त्यात बरं वाटले आम्हाला, कारण नाक चांगलंच होतं. अशा पद्धतीने त्यानंतर जरा बाजार करून पुढं आलो तर हे आम्हाला पक्षी दिसले. हे आहेत टर्कीचे बच्चे, टर्की पक्षीचे. त्यानंतर इकडं आहेत गिनी फॉल, ज्याला आपण चिनी कोंबडी देखील म्हणतो. मग त्यानंतर इकडं थोडंसं बदक पण आहेत. हे पण आम्ही पाहिलं. हे पहा बदक पण आहेत. मग हे पूर्वी असं माझ्या फार्मवर सगळं होतंच. मग ते सोडून त्यातले 2 खरेदी केले. टर्की पण दाखवतो तुम्हाला नंतर. त्यानंतर हे आमचे तिथले मित्र भेटले, पाहुणे सगळे. आणि छानपैकी मग आम्ही बसलो कॉफी प्यायला. असा छानपैकी माहोल जमला, गप्पा झाल्या, सगळ्यांना भेटलो, कॉफी वगैरे घेतली आणि पुन्हा आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. घरी येऊन बघतोय तर काय ह्यांचा आपला चुलीवरची कार्यक्रम चालू होता. उदय पण छानपैकी काहीतरी प्रयत्न करत होता लाटण्याचा. काहीतरी जमतंय, कसं तरी जमतंय चाललं होतं. कसं वाटलं सांगा मला आजचा ब्लॉग. चला तर नक्की आपला आजचा ब्लॉग बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.